Good morning, students. I am Dr. T.D. Mahanavar. We are going to study Introduction of Marketing in Principles of Marketing of BCom Part First Class. विद्यार्थी मित्रो, आपण विपणनाची तत्वे हा जो BCom भाग 1 या वर्गाचा विषय आहे त्या विषयाची सुरुवात या पहिल्या टॉपिकनं करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पाठीमागील व्याख्यानामध्ये या विषयाचा अभ्यासक्रम विचारात घेतलेला आहे. सामान्यपणे आपल्याला माहिती आहे की इंट्रोडक्शन या पार्टमध्ये विचार करत असताना मानवाचा आणि आजच्या समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या अमर्यादित आहेत आणि या ज्या गरजा आहेत या गरजा सातत्यानं वाढतात आणि गरजांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. दुसरं असं आहे की या गरजा रिकरिंग नेचर म्हणजेच पुन्हा पुन्हा उद्भवणाऱ्या आहेत. गरजांचं स्वरूप देखील बदलत चाललेलं आहे. या सर्व घटकांचा विचार केल्यास आपल्याला माहिती आहे की मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे देअर आर बेसिक नीड्स ऑफ ह्युमन बिईंग आर फूड, शेल्टर अँड क्लोथ्स, बट he turned towards other needs like food, shelter, clothes, entertainment, hygiene, education and communication, etc. Students, we know that as per development of the industrial sector has launched various products for the sake of marketing, and they have used marketing technique and identified new products and launched in the market, and for the purpose of their marketing they have take initiative for marketing of their product. म्हणजे या ठिकाणी मला जे सांगायचं आहे ते म्हणजे माणसाच्या ज्या गरजा आहेत या गरजा वाढण्याचं कारण काय आहे तर औद्योगिक क्षेत्रामध्ये जी वेगवेगळे शोध लागले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे शोध लागले त्या शोधाचं उपयोजन हे मानवाच्या हितासाठी करण्यात आलं आणि त्या पद्धतीनं शोधाचं उपयोजन करणारी उत्पादनं बाजारपेठेमध्ये आली आणि त्यामुळं माणसाला केवळ अन्न, वस्त्र, निवारा एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता त्यानंतर आपण पाहतो की आज आपली करमणूक, आरोग्य, शिक्षण आणि अलीकडच्या काळामध्ये संदेशवहन म्हणजे आपल्याकडे जर संदेशवहनाचं साधन नसेल तर आपल्याला म्हणजे आपण जणू काय एखाद्या ठिकाणी हरवलोय की काय अशा प्रकारची मानसिकता तयार झालेली आहे. आणि आज तर आपण पाहतो की कम्युनिकेशन हे फार महत्वाचं बनलेलं आहे. आता त्याची टूल्स वगैरे आपल्याला माहिती आहे की मोबाईल आहे, टीव्ही आहे, रेडिओ आहे किंवा अन्य साधनं आहेत त्या माध्यमातून आपण कम्युनिकेट टू दी अदर्स. तर त्या पद्धतीनं हा एक गरजेचा भाग बनलेला आहे. ड्यू टू चेंजिंग नीड अँड वॉन्ट्स इंडस्ट्री ट्राय टू मीट द डिमांड ऑफ कस्टमर. Another one is industrial revolution and fast industrialization. आता आपल्याला या ठिकाणी अभ्यास जो करायचा आहे तो खऱ्या अर्थानं विपणनाचा उगम होण्याचं कारण काय आहे, विपणनाची गरज का निर्माण झाली. आपल्याला माहिती आहे की माणसाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था होत्या त्यामध्ये आपण रानटी अवस्था, पशुपालन अवस्था, शेतकी अवस्था, त्याला आपण वाणिज्य उत्क्रांतीच्या सुद्धा अवस्था असं म्हणत असतो. त्यामध्ये रानटी अवस्था, पशुपालन अवस्था, शेतकी अवस्था, त्यानंतर ग्राम व्यवस्था आणि आपल्याला माहिती आहे की ग्राम व्यवस्थेमध्ये
काय होतं तर ग्रामव्यवस्थेमध्ये स्थानिक उत्पादन, त्यानंतर स्वयंपूर्ण खेडे, वस्तू विनिमय पद्धती, मागणी नंतर उत्पादन आणि त्यामुळं उत्पादन विपणन करण्याची किंवा त्या संबंधीची प्रयत्न करण्याची गरज नव्हती. म्हणजेच कारागिरानं वस्तू तयार करण्यासंबंधीची सूचना गावातलाच एखादा शेतकरी सांगत असे आणि त्या पद्धतीनं कारागीर वस्तू तयार करत असे आणि त्याला ती वस्तू दिली जात असे. त्यालाच आपण काय म्हणू, बार्टर, आणि शेतकरी त्याला अन्नधान्य किंवा अन्य स्वरूपामध्ये, वस्तूच्या स्वरूपामध्ये त्याला मोबदला वस्तूचा दिला जात असे. म्हणजे इथं मार्केटिंग करण्याचा प्रश्न नव्हता. परंतु जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन आणि औद्योगिक क्रांती झाली त्यामुळं काय परिणाम झाले तर आपल्याला माहिती आहे की नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला, वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि त्याचबरोबर चाकाचा शोध लागला आणि याचा परिणाम काय झाला तर आपल्या व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात गती निर्माण झालेली दिसून येते. वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यामुळं श्रमशक्तीची जागा यंत्रशक्तीनं घेतली आणि जे पारंपरिक कारागीर होते किंवा जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांनी उद्योग किंवा कारखानदारी पद्धतीने उत्पादन करायला सुरुवात केली. हे उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं गेलं, त्यालाच आपण फॅक्टरी प्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. त्याचा परिणाम काय झाला तर ते जे स्थानिक उत्पादन होतं ते आपल्याला मोठ्या प्रमाणात विक्री करणं गरजेचं निर्माण झालं. प्रोडक्शन बिफोर डिमांड म्हणजेच मागणीपूर्व उत्पादन. याचा परिणाम कट-थ्रू कॉम्पिटिशन, स्टॉक ऑफ प्रोडक्शन अँड डेव्हलपमेंट ऑफ सेलिंग स्ट्रॅटेजी. म्हणजे हे काय तर एक प्रकारच्या स्टेप्स आपल्याला विचारात घेता येतील. म्हणजे विपणनाची सुरुवात, विपणनशास्त्र म्हणजे काय तर औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाचे प्रचंड साठे निर्माण झाले आणि त्या उत्पादनाची विक्री कशी करावी याचं उत्तर देणारं शास्त्र म्हणजे विपणन शास्त्र होय. म्हणजेच आपल्या उत्पादनाची विक्री, उत्पादन किंवा सेवेची विक्री कशी करावी याचं उत्तर देणारं शास्त्र म्हणजे विपणन होय. आणि विपणनाची गरज काय, marketing techniques are required for survival of business activity. There is need of time to survive business by the way of marketing of products and service, and it has required such type of marketing technique in the present era. There were so many producers and they produce same product and they competing each other. Basically, if we take into consideration any example of product or service, there are so many producers that they produce the same product and brand, giving brand name another. This is the situation. On the basis of this situation, they are fighting each other for their survival. But those who have proper marketing techniques and marketing strategy, they are becoming success. So there is need to understand marketing technique for the purpose of strengthening business activity as well as economic activity. Before industrialization, most of entrepreneurs focus on only production. त्याला काय म्हटलेलं आहे तर त्याला आपण म्हणूया की उत्पादन केंद्री किंवा उत्पादक केंद्री बाजारपेठ. पण आज आपण पाहतो की ग्राहक केंद्री बाजारपेठ बनलेली आहे, कारण आज ग्राहकाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण त्यावेळी मक्तेदारीचं स्वरूप होतं, म्हणजे आपल्याला विशिष्ट व्यक्तीकडूनच एखादी वस्तू किंवा सेवा मिळत असेल, त्यामुळं उत्पादकाला किंवा विक्रेत्याला महत्त्व होतं. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये
आपल्याला ग्राहक हा अत्यंत महत्त्वाचा घटक बनलेला आहे. द मार्केट वॉज प्रोड्युसर ओरिएंटेड विदिन दॅट पिरियड. द कन्सेप्ट ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉडक्ट बिकम आउटडेटेड. म्हणजे काय, तर वस्तू फक्त बाजारात विकायची किंवा ग्राहकांना ती खरेदी करायची अशा प्रकारची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज आउटडेटेड झालेली आहे. आणि म्हणून मार्केटिंग कन्सेप्ट लॉन्च्ड ड्यू इंडस्ट्रियलायझेशन. याचं कारण काय, तर औद्योगिकीकरणामुळं मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला हे उत्पादन विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात विपणन कार्य हाती घेणं गरजेचं असतं. या विपणन कार्यामध्ये आपण 12वी मध्ये याचा अभ्यास केलेला आहे की उत्पादनापासून ती वस्तू अंतिम ग्राहकापर्यंत पोचवण्यासाठी जी विविध क्रिया कराव्या लागतात त्या क्रियांनाच विपणन असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये इट इन्व्हॉल्व्स पर्चेसिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, देन स्टॉकिंग of that particular goods and services, then packaging, branding, storage and transport, advertise and distribution. These are the various functions between production and sale of particular product or goods and service. Then we are going to understand concept of market. Definition: marketing consists of those efforts which effects transfer in ownership and goods and services and which provide their physical distribution. त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की वस्तू आणि सेवा यांच्या मालकीचे हस्तांतरण घडवून आणणाऱ्या व त्याची प्रत्यक्ष वाटपाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या अशा सर्व प्रयत्नांना विपणन असे म्हटले जाते. आता यामध्ये विशेषतः वस्तू व सेवा याच्या मालकी हक्कामध्ये हस्तांतरण, एक्सचेंज ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, एक्सचेंज or transfer of ownership of goods and service is the basic concept. Another one is which provide their physical distribution. म्हणजे काय, तर वाटपाची व्यवस्था, वस्तू वाटपाची व्यवस्था, यालाच आपण म्हणूया की डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. पण या डिस्ट्रीब्युशन मध्ये काय झालं पाहिजे, तर ओनरशिप, मालकी काय झाली पाहिजे, खरेदीदाराकडे हस्तांतरित झाली पाहिजे. आणि म्हणून परंतु हे घडत असताना देर आर व्हेरियस फंक्शन्स बिटवीन ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, की ज्यामध्ये आपण पाठीमागे आता जस्ट विचारात घेतलं की वस्तूची खरेदी करणं, त्यानंतर त्याचं एकत्रीकरण करणं, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण करणं, प्रतवारी करणं, प्रतवारी केल्यानंतर त्याची बांधणी करणं, त्याचं पॅकेजिंग करणं किंवा त्यालाच आपण म्हणूया की पॅकेजिंग. अनदर वन इज ब्रँडिंग, म्हणजे त्याला त्याचं मुद्रीकरण देखील होणं गरजेचं असतं फॉर द पर्पज ऑफ क्रिएटिंग ब्रँड इमेज. अनदर वन इज स्टॉक वेअरहाऊसिंग, म्हणजे जोपर्यंत त्याला मागणी प्राप्त होत नाही तोपर्यंत वी हॅव टू प्रिझर्व these goods into the warehouse. And another one is transportation from the producer to end user. There is need to proper physical distribution by the way of transportation. And another one is we have required to advertise and some selling and marketing techniques also. म्हणजे हे सर्व ज्यावेळी होईल त्यावेळी तिथं मार्केटिंग
कन्सेप्ट आपल्या लक्षात येईल. Another one is marketing is management function which organize and direct all those business activities involved in assisting and converting consumer purchasing power into effective demand for a specific product or service. Institute of Marketing, England या संस्थेनं ही व्याख्या केलेली आहे. Basically, marketing is a management function. We know that there are various managing functions like planning, forecasting, organizing, directing, coordinating, controlling, motivating, etc. But these functions are does for the purpose of marketing of product and services. There is a specific specialization in management, that is marketing management. The manager does managerial functions regarding to marketing, and for this manager functions which organize and direct all business activities for the purpose of assessing and converting customers' purchasing power into effective demand for a specific product or service. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काम काय आहे, तर ग्राहकाच्या पुढे आपण ते पाहणार आहोत की ग्राहकाचं जी पर्चेसिंग पॉवर आहे, ग्राहकाची जी मागणी आहे, त्या जे पर्चेसिंग पॉवरचं रूपांतर आपल्याला मागणीमध्ये करायचं आहे. म्हणजे तिथं इच्छा, गरज आणि मागणी. बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की इच्छा, वस्तू खरेदी करण्याची इच्छा असते, परंतु असं पाहिलं तर त्या वस्तूची आपल्याला गरज नसते. गरज असते, परंतु आपल्याला वस्तू खरेदी करण्याची क्रयशक्ती म्हणजे आपल्या खिशामध्ये तेवढे पैसे नसतात, किंवा आपला प्रेफरन्स हा वेगळा असतो, आणि म्हणून आपलं प्रॉडक्ट खरेदी करावं म्हणून त्याचं रूपांतर ग्राहकाच्या खरेदी क्रयशक्तीचं रूपांतर आपल्या वस्तूच्याच मागणीमध्ये कसं करता येईल, या दृष्टिकोनातून मार्केटिंग मॅनेजमेंट काम करत असतं, आणि त्या दृष्टिकोनातून ही व्याख्या विचारात घेतलेली आहे. मार्केटिंग इन्क्लुड्स ऍक्टिव्हिटीज इन द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोडक्शन टू कंझम्पशन. हा फार महत्त्वाचा घटक आहे. मार्केटिंग इज अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स विच डील्स विथ क्रिएशन ऑफ प्लेस, टाइम अँड पोजेशन युटिलिटीज. त्यामध्ये काय तर आपल्याला असं विचारात घेता येईल की उत्पादनापासून उपभोक्त्यापर्यंत वस्तू व सेवांचं वितरण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलेलं आहे, तर विपणन असं म्हटलेलं आहे. मार्केटिंग इन्क्लुड्स ऍक्टिव्हिटीज इन द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोडक्शन टू कंझ्युमर्स. आता मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे उत्पादकापासून अंतिम ग्राहकापर्यंत वस्तू व सेवांचं जे वितरण होणार असतं, पण या वितरण प्रक्रियेमध्ये अनेक क्रियांचा समावेश होतो. या सर्व क्रियांना आपण विपणन क्रिया किंवा विपणन कार्य असं म्हणतो. अनदर वन थिंग इज मार्केटिंग इज पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे विपणन हे एक अर्थशास्त्र आहे which deals with creation of place, time and possession utilities. By the way of marketing, it can be possible to state importance of place, state importance of time, and state importance of possession. That is the important thing which is done through marketing management. म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट मुळे आपल्याला असं म्हणता येईल की इट क्रिएट्स प्लेस युटिलिटी. त्याला आपण म्हणतो की स्थळ उपयोगिता. स्थळ उपयोगिता म्हणजे काय,
की ज्या ठिकाणी वस्तूला म्हणजे त्याला आपल्याला माहिती आहे की एक कोटेशन तुम्हाला छान सांगता येईल. एका मला वाटतं कल्याणी उद्योग समूहाचे मालक त्यांनी अण्णासाहेब कल्याणी यांनी म्हटलेलं आहे की नेमकं उत्पादक आणि विपणन करणारी व्यक्ती काय करत असते. खरं तर हे सुरुवातीला तुम्हाला सांगायला हवं होतं. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जिथं पिकतं तिथं विकत नाही. जिथं पिकतं तिथं विकत नाही. त्याचबरोबर जेव्हा पिकतं तेव्हा विकत नाही. जेव्हा पिकतं तेव्हा विकत नाही. आणि एक मुद्दा आहे की जसं पिकतं तसं विकत नाही. आता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जेथे पिकतं तिथं विकत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं त्या ठिकाणी तेवढी मागणी निर्माण होईलच असं नाही. आणि सर्वच त्या प्रकारचे उत्पादक असतात. आणि म्हणून ज्या ठिकाणी ती वस्तू उपलब्ध नसते त्या ठिकाणी आपल्याला ती वस्तू म्हणजे त्याचं डिमांड हे त्या ठिकाणी अधिक आपल्याला निर्माण करणं गरजेचं असतं. आणि म्हणून ठिकाण बदललं तर तिथं मागणी वाढते. म्हणून प्लेस युटिलिटी टाइम म्हणजे काय, तर ज्यावेळी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन असतं त्यावेळी विक्री होत नाही. वी हॅव टू नीड प्रिझर्व स्टोर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट फॉर अप टू द डिमांड. म्हणजे जोपर्यंत मागणी निर्माण होत नाही त्याला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ती साठवून ठेवणं गरजेचं असतं. अनदर वन इज पजेशन म्हणजे मालकी हक्क. म्हणजे मार्केटिंग काय करतं तर वस्तूचं हस्तांतरण करतं, त्याला कायदेशीर मालकी हक्क देतं, त्याचा ताबा देतं. आणि असं म्हटलं जातं की वस्तूचा मालक हा त्या वस्तूचा जगातील सर्वात मोठा हक्कदार असतो. दुसरी व्यक्ती त्याला चॅलेंज करू शकत नाही. एवढे हक्क त्याला दिले जातात. अर्थात कायद्यामध्ये आपल्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क मध्ये या संबंधी सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. चौथा घटक आहे मार्केटिंग इज क्रिएटिंग अँड डिलिव्हरी ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ सोसायटी. म्हणजेच विपणन हे समाज व्यवस्थेला उच्च राहणीमानाचा दर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि तो बहाल करण्याचंही काम करतं. विपणन इज क्रिएटिंग स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे आपलं राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतं आणि त्या अनुषंगानं तयार झालेल्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजेच आपल्याला विचार करता येईल की किंवा विपणनाच्या किंवा वाणिज्याच्या उत्क्रांती टप्प्यामधल्या जर लोकांच्या गरजा आपण विचारात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये अतिशय मर्यादित गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा. पण आज आपण पाहतो की बेसिकली या गोष्टीवर आपला खर्च कमी आहे आणि इतर गोष्टीवर आपला खर्च अधिक आहे, कारण त्या गोष्टीमुळं आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढणार आहे. म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण वापरात असणाऱ्या वस्तू या बहुतांश या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या असतात. म्हणजेच आपण स्थानिक एखाद्या उत्पादकानं तयार केलेली वस्तू वापरत नाही. सकाळी उठल्यानंतर आपण टूथब्रश जो घेतो तो सुद्धा सिबाका टूथब्रश किंवा कोणत्याही कंपनी असतील. दुसरं आहे कोलगेट, या सुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याला दिसून येतील. तुमच्या हातामध्ये असणारं घड्याळ आहे ते सुद्धा टायटन जरी आपले टाटाचं उत्पादन असलं तरी ते अनेक देशांमध्ये तयार होणार आहे. तुम्ही जो चहा पितात त्यामध्ये सुद्धा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्याचबरोबर तुमचा जो पेन आहे तो पेन सुद्धा रेनॉल्ड किंवा अन्य कंपन्याचे जे पेन आहेत त्यामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. तुमचा जो बूट आहे, चप्पल आहे ते सुद्धा, म्हणजेच ते लोकल नाही तर अनेक
वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये such type of articles are available in the showroom or shoes showroom. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे आपली जी कपडे आहेत त्या कपड्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड म्हणजेच ब्रँडेड क्लॉथ्स आपल्याला दिसून येतात. फर्निचरच्या बाबतीमध्ये आपली गाडी असेल, स्कूटी असेल, बाईक असेल किंवा मोठी गाडी असेल, म्हणजे जिथं जिथं आपण जाऊ तिथं अशा पद्धतीनं आपल्या हातातला मोबाईल असेल, या सर्व गोष्टी किंवा सौंदर्य प्रसाधन असतील, म्हणजे याची त्या काळामध्ये गरज होती का? नव्हती. म्हणजे आज हे तुम्हाला पाहिजे, हे हवं आहे, अशा प्रकारची इमेज आपल्याला विपणनानं निर्माण करून दिलेली आहे. आणि त्यामुळं मार्केटिंग इज क्रिएटिंग a demand through or by the way of advertisement, publicity of that particular product, and creates demand and deliver this product to the end user. Automatically it convert the standard of living, or it useful for increasing standard of living of the society. This is the main object of the marketing. ओके, तर या पद्धतीनं आपण आज विपणन म्हणजे काय, त्याचबरोबर विपणनाच्या व्याख्या विचारात घेतलेल्या आहेत. थँक यू फॉर द पेशन्स लिसनिंग.